अनुजीवी. अनु म्हणजे अनुसारी, जीव म्हणजे जीव घ्यायचा नाही, ज्या त्या द्रव्याच्या बरोबर असणारे त्याला म्हणायचं अनुजीवी. मग आता जीवाचे ज्ञानदर्शन, पुद्गलाचे स्पर्श रसगंध वर्ण हे ज्याचे त्याच्या आपापल्यामध्ये त्याला म्हणायचं अनुजीवी गुण. आणि प्रतिजीवी म्हणजे प्रतिजीवी म्हणजे दुसऱ्याच्या अभावात प्रगट होतात तर त्यांना म्हटलं प्रतिजीवी. मग प्रतिजीवी हे कसे असतात की अभावात, आता आपण म्हणतो की नाही प्रतिजीवी की नामकर्माच्या अभावात काय झालं, सूक्ष्मत्व प्रगट झालं. गोत्रकर्माच्या अभावामध्ये अगुलघु प्रगट झालं. म्हणजे अशा रीतीने जे दुसऱ्याच्या अभावात प्रगट होतात त्यांना म्हणायचं प्रतिजीवी. म्हणजे ज्याच्या त्याच्यामध्ये असतात ते अनुजीवी. पण जीवचा अर्थ आपण लगेच जीवामध्येच लागायला जाऊ तर तसं नाही आहे. तर अनुजीवीचा अर्थ काय केला की जे आपल्यामध्ये पुद्गलाचे पुद्गलामध्ये, धर्मद्रव्याचे धर्मद्रव्य ज्याचे त्याच्या आपापल्यामध्ये आहेत त्यांना म्हणायचं अनुजीवी. धर्मद्रव्याचं गती येतो तो अनुजीवी, अधर्मद्रव्याचं स्थिती येतो तो अनुजीवी. त्याच्यानंतर आकाशद्रव्याचं अवघान येतो तो अनुजीवी. त्याच्यानंतर पुद्गलाचा स्पर्श रसगंध वर्ण अनुजीवी. त्याच्यानंतर जीवाचं ज्ञानदर्शन चेतना अनुजीवी. किती झाले, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म. आकाशाचं काय अवघान येत होतो आणि कालद्रव्याचं परिवर्तन येत होतं. म्हणजे ज्याचे त्याच्यामध्ये जे असतात त्याला अनुजीवी म्हणायचं. अनुजीवी, जीवी म्हणजे अवलंबून असणारे. मग ज्याचे त्याच्या आपापल्यावर अवलंबून असतात त्यांना म्हटलं अनुजीवी. आणि जे आपल्यावर अवलंबून नसतात म्हणजे दुसऱ्याच्या अभावात प्रगट होतात ते झाले प्रतिजीवी. मग कशासाठी आले अनुजीवी प्रतिजीवी गुणाची चर्चा? प्रवेशिका असं ओळीने वाचली का? घेतली घेतायत का? सगळ्यांचीच व्हायला पाहिजे. मग प्रवेशिका झाली तर खराब दह्याचा रस येतो. म्हणून आपल्याला नाही तर मग तिथल्या शब्दाचे अर्थ समजले नाहीत, आपण फक्त बसलो आणि शब्द कानावर आढळून गेले तर त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला ध्यान म्हणजे कशाची पर्याय सांगितले? ज्ञानाची मुख्य रूपाने आणि गौण रूपाने चारित्राची. जर आपण ज्ञानाची मुख्य रूपाने समजलो तर आपल्या ज्ञानाचा उपयोग तर सारखा बाहेर चाललाय. फरशी जाणतो, भिंत जाणतो, त्याच्याऐवजी मी ज्ञानदर्शनमय जीव आहे असं जर आपण जाणलं तर आपल्याला आत्ता आपण शांती आहे, पुढं पण शांती आहे. ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. मग ध्यान करताना असं वाटलं का की आपल्याला खूप वेळ बसावं लागतं, होत नाही, करू नये असं कधी कधी वाटलं. मग का कधी कधी वाटलं तर अभ्यास कमी पडला आपला. म्हणून आपण जास्त अभ्यास करायला पाहिजे. घरी सुद्धा ते एक प्रवेशिकेचे प्रश्न रोज पाठ करायचे. तो काय सांगितलं आता की पाणिनी व्याकरण खूप मोठं आहे, अष्टाध्यायी 8 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये इतकं मोठं आहे तर एकांनी काय केलं की ते 6 महिन्यात कसं होतं आहे त्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. आणि मग 6 महिन्यात कसं होतं याचं कॅल्क्युलेशन करून सांगितलं की थोडक्यात त्यांनी ते बसवलं. मग तसं आपलं जिनवाणी खूप मोठी आहे. मग आपण सुद्धा काय करू शकतो, 6 द्रव्य. कोणती 6 द्रव्य आहेत? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. मग 6 द्रव्य 6 दिवसात पाठ केलं. एक तर होईल नाही की एका दिवसात पाठ आपला, काय एका दिवसात आपली 6 पण होऊ शकते, 6 पण होऊ शकते. त्याच्यानंतर काय सांगितलं की 7 तत्व किंवा 9 पदार्थ. मग 6 मध्ये 9 मिसळल्यावर किती झाले? 15. मग ते 9 पदार्थ एका दिवसात. पदार्थ म्हणजे इडली डोसे नाही, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, पुण्य आणि पाप हे 9 पदार्थ झाले. त्याच्यानंतर की उत्पाद वेध्रुव 3 दिवसात 3 केले. मग आता किती झाले बघा की 15 झाले आणि 3 18 झाले आणि 2 नाही, निश्चय नाही आणि व्यवहार नाही, 20 दिवस झाले. आणि त्यातनं आपण ह्या सगळ्यातनं माझा कारण परमात्मा सारभूत आहे हा शेवटी कन्क्लुजन काढलं तर ते झालं 21व्या दिवशी केलं. मग अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःला जाणण्यासाठी हे बेसिक 21 काय आहेत दिवस सांगितले. 21 दिवस पण लागत नाहीत, आपण आत्ता लगेच समजतात. किती प्राणी वगैरे असतात ते सुद्धा समयदर्शन प्राप्त करतात, नाती पण करतात. मग आपल्याला तर आपण मनुष्य आहे, चांगली आपली बुद्धी आहे म्हटल्यावर आपण थोड्या दिवसात पण हे काय करू शकतो, समजू शकतो, प्राप्त करू शकतो. समजून आपण आपल्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो.
आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपलं खरं ध्यान पण झालं नाही. म्हणून आपण ध्यानामध्ये काय आहे, धर्म ध्यान, धर्मे भवम धर्मे ध्यानम. महाराजजी काय म्हणायचे, जे धर्मामध्ये राहतो ते धर्मे ध्यान. मग आपण आपल्या धर्मस्वरूपामध्ये राहिलो. धर्मस्वरूप म्हणजे वस्तुसहाओ धम्मो, वस्तूचा जो स्वभाव आहे तो धर्म आहे. आणि त्या धर्म स्वभावात आपण राहिलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि स्वभावात राहिलो नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. तर आपल्याला हे बेसिक समजून घ्यायचं आहे की माझा ज्ञानदर्शन स्वभाव माझ्यामध्ये सदैव आहे. आणि त्या ज्ञानदर्शन स्वरूपाला मी जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. पण ज्ञानदर्शन स्वरूपाला मी जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. मग आपण सगळी आपली रुची कुठं असते, विषय भोगाची असते. खायचं प्यायचं, मौज मजा करायचं, ट्रिप करायचं, मैत्रिणींबरोबर फिरायचं आणि हजारो रुपये काय केले चांगले घालवले, हाल केला. बोलायचं म्हणजे आपल्याला कळतं काय केलं आपण, हाल केले ना, चुकीच्या ह्याच्यात घातले आपण. आणि तेच जर आपण दान केलं असतं तर काय झालं असतं, चांगल्या कामात गेलं असतं. म्हणून का व्हायला लागलं हे खोकल्याचा त्रास दोघींना पण, तर आम्ही बाहेर फार भरकटलो. सायलीला पण प्रतिक्रमण करून घेतलं आणि सांगितलं तिला हे चांगलं नाही. थोडे दिवस जर जास्त राहिले अजून तर हे कशावर जातं सांगितलं, TVवर. आणि हे आपल्याला आता सोपं वाटतंय परंतु हे अजिबात चांगलं नाही. म्हणून आपल्याला इतकं प्रतिक्रमण व्हायला पाहिजे, इतकं पश्चाताप व्हायला पाहिजे, इतकं आपल्याकडनं दान व्हायला पाहिजे. आणि खाण्यामध्ये अजिबात चटक-मटक नको, तळलेलं नको. हे जर आपण व्यवस्थित सगळं पाळलं तर आपल्याला एका दिवसात कव्हर होऊ शकतं. पण आपण काय करत राहतो, काय करतो, सारखं आपल्याला चिवडा पाहिजे, लाडू पाहिजे, पेढा पाहिजे, असलं काहीतरी करत राहतो. आणि दुधावर पाणी पिलं तर हे जास्तच हानिकारक आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, पंढरपूरला एकांच्या घरातनं आहार जाताना, आहारांवर बाहेर पडताना एवढा मोठा चिरमुऱ्याचा डबा तिथं चिवड्याचा ठेवला. म्हणजे कोण खात आहे, तर ती घराची मालकी म्हणते मीच खाते. म्हणजे मग पोट दुखलं तर काय होईल, सारखं पोट दुखते म्हणून त्यांची तक्रार. तुम्ही 15 दिवस खाऊ नका चिरमुरे चिवडा. 15 दिवसात त्या कवर झाल्या. म्हणजे आपल्याला कळत नाही कुठल्या वस्तूमुळं काय होत आहे. मग चिरमुरे येतात ना आपल्या पण घरात, आपण आत गेलो की चिरमुऱ्याचा डबा बाहेर. चिरमुरे इतकी बेकार वस्तू आहे की त्याच्यामुळं सगळं आरोग्य बिघडतं. आणि आपल्याला साडीचे लाह्या वगैरे पण चालतात की नाही, ते त्या पद्धतीचीच असतात. आणि साडीच्या लाह्या किंवा साध्या काय ज्वारीच्या लाह्या, तर हे सगळं आपण करू शकतो. पण आपण काय करतो, कोण आहे बरं आता म्हणा की तर हळू जाऊ. तर आपल्याला साधे बी सॅम्पल साधे खाऊन आपण चांगलं टणटणीत राहू शकतो. आणि कुठल्याही आपल्याला ठिकाणी जेवताना किंवा पाणी पिताना, मुद्दाम इथून काय नाही म्हणत, तर जेवताना वगैरे आपण पाणी पिताना काय करतो, पाणी पिताना ते गट पिऊन टाकतो. तर तसं नाही, तर नको माझ्या अंगावर येतं डायरेक्ट. तर ते पाणी आपण कुठलंच काही करू नको, तू झाला वेळ संपत आली. तर आपल्याला जेवताना काय करतो, खुळखुळ करून पिलो तर ते कुठलंच रोग होत नाही. आणि हे सायन्स पण सांगतं. दूध पिताना करतो का असं करून, एका मिनिटात आपला एवढा मोठा ग्लास संपून जातो. तर हे सुद्धा काय झालं, चुकीचं झालं. म्हणून आपल्याला हे सगळं नीट माहीत असेल तर आपण व्यवस्थित काय करू शकतो की आपल्याला आरोग्य नीट ठेवू शकतो. आणि जर हे माहीत नसलं तर आपण काय करतो, कसं पण खातो, कसं पण बसतो उठतो. आणि मग काय रात्री पण चाललेलं असतं दूध वगैरे. रात्रीचं दूध कधी घ्यायचं नाही. तुम्ही 6पर्यंत आता चालताय म्हटल्यावर जितकी 48 मिनिटाची वेळ त्याच्या आधी टाकून द्यायचं एकदा पेटीत. ह्या महाराजजी प्रॅक्टिसला जायचे तर ते 4:30ला जून बाहेर पडायचे. कारण पुढचं त्यांची काही गॅरंटी नाही येतीलच असं. तर त्यांनी इतकं लवकर सगळं उरकून जायचे आणि व्यवस्थित त्यांचं सगळं चांगलं होतं जीवन. आणि मग आपल्याला सुद्धा असं आपल्याला करता येते. मग रात्री खाणं म्हणजे नॉनव्हेज, आणि रात्री पाणी पिणं म्हणजे रक्त पिल्याचा दोष लागतो. मग आपण हे नुसतं पाठ करायचं नाही तर आपल्या रोजच्या जीवनात खूप जणांना वाटतं मग रात्री पाणी पिलं नाही, दूध पिलं नाही तर रात्री झोपेत उठून ताण लागेल. काही होत नाही. महाराजजींना आर्यनंदी महाराजांनी कुंतलगिरीला ते प्रतिष्ठेला गेल्यावर महाराज म्हणाले की तुम्ही 8 दिवस इथं आहे तोपर्यंत रात्री जेवू नका. ते म्हणले मला नाही जमणार, मी रात्री उशाशी ताट घेऊन झोपत असतो.
आणि मला भूक लागली की जेवत असतो, मला जमणारच नाही म्हणून सांगितलं. मग ॲसिडिटीचा अल्सरचा त्यांना काही त्रास असेल. मग ते म्हणाले की तुम्हाला मी रात्री फळं पाणी सगळं घ्यायला मोकळीक ठेवतो. आणि नेमकं त्यांना ते नियम घेतला, म्हणजे बळजबरीने दिलेल्या नियमाचा सुद्धा कसा उपयोग होत असतो. आणि मग ते नियम घेतला. नेमकं त्यांना सोलापूरला ते कोणीतरी सरपंचातले आजारी पडले म्हणून त्यांच्यावरच जावं लागलं. आणि जावं लागलं तर त्यांना जेवायलाच मिळालं नाही दिवसभर होते. आणि इकडं घरी मग आता पत्नीने त्या लालच्या मित्राने सगळ्यांनी काय केली, तयारी करून ठेवली, फळं पाणी सगळं आणून भरपूर. आणि ते बघून त्यांना असं भाव झाला की काय मी एक दिवस नाही खाल्लं तर मरतो का बघू, असं काहीतरी भाव झाले. आणि त्यांनी काहीच खाल्लं नाही आणि तसेच झोपले. आणि मग त्यांना कॉन्फिडन्स आला आणि त्यातनं मुनी दीक्षा झाली की मी एवढं पाळू शकतो म्हटल्यावर मला मुनी दीक्षा घेणं अवघड नाही. आणि त्यातनंच त्यांनी काय केलं पुढं की मुनिव्रत घेतलं. मग त्यांना मुनिव्रत घेतल्यावर तर आता माहिती आहे की नातेपुतेला ते कुणी स्तुती केली आणि त्यांनी सांगितलं होतं माझी स्तुती करायची नाही, वाढदिवसाचा काहीतरी प्रसंग होता, काहीच करायला नाही. करू लागले आता तो सांगतो म्हणायचं महाराजांचं नाव घेणे करायचं. 5 उपवासापर्यंत महाराज तिथं बसले आणि सलग 5 उपवास केले प्रायश्चित्त म्हणून. नंतर महाराज निघून गेले तिथनं. म्हणजे आता लक्षात घ्यायचं सलग 5 उपवास केले तरी सुद्धा त्यांचा ॲसिडिटी अल्सर काय त्यांना त्रासदायक झाला का, काहीच नाही. किंवा सोलापुरात सुद्धा एकदा त्यांनी असं साधना म्हणून असेच उपवास केले कंटिन्यू, तरी सुद्धा त्यांनी काय नाही, तिथं सुद्धा त्यांनी चांगली साधना केली. मग आपल्याला सुद्धा साधना करता येते. म्हणून रात्री पाणी प्यायचं नाही, रात्री दूध प्यायचं नाही. मग 6च्या आधी आपल्याला आता 6 चालतंय मग पुढं जर 5:48ला दिवस जातो म्हटल्यावर 5लाच आपलं संपलं पाहिजे. म्हणजे हे आपल्याला संस्कार पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, मी घेत नाही पण पोरांना असू दे असं म्हणलं तरी सुद्धा काय झालं, चुकलं. देतो ना पोरांना, किंवा पोरं ऐकत नाहीत, नवरा ऐकत नाहीत, मग त्यांना देतो आपण, तर हे सुद्धा चुकीचं आहे. उलट समजावून सांगायचं असतं रात्री कुठलंच खायचं नाही, खाल्लं तर नॉनव्हेजचा दोष लागला, पाणी पिलं तर रक्तपिल्याचा दोष झाला. जेव्हा लक्ष्मण वनमालीला सोडून निघाला आणि तो म्हणतो मी 12 वर्षाच्या आत परत येतो, ते म्हणते काय तुम्ही येणार आहे याची काय गॅरंटी. मग असं म्हणल्यावर त्यांनी खूप सांगितलं मला ह्याचा दोष लागेल त्याचा दोष लागेल. ती म्हणली मला तुमच्यावर काही विश्वास नाही. मग शेवटी तो म्हणतो मला रात्री भोजनाचा दोष लागेल. आणि तो दोष इतका मोठा आहे की त्याला तुम्ही घाबरून येणार. आणि ती म्हणली आता तुम्ही जावा, आता तुम्ही नक्की येणार. मग रात्री भोजन तर आपण रात्री किती वाजेपर्यंत रोज जेवतो. आता जेवण आलो का तसंच आलो, आज जेवण आलो. रोज कितीला जेवतो, लवकरच. हां सगळेजण 5लाच चांगलं आहे की 5:30 पर्यंत नाही. आता तर 6 पर्यंत पण चालतंय की 5:47ला दिवस जातो. त्यात 6:47 त्यात 4 मिनटं वाढवायची म्हणजे किती झाले 51 म्हणजे 6 वाजून किती 3 मिनटापर्यंत चालत आहे. असं परत कमी होत जाते. मग एवढं आपण गणित करत नसतो म्हणून जरा लवकर संपलं तरी चालत आहे. म्हणून आपल्याला संस्कार काय करायचे, रात्री काही घ्यायचं नाही, दूध नाही, पाणी नाही, काहीच नाही. आपल्याला इतके संस्कार करायचे आहेत की मला दिवसात जे काही असेल तर. म्हणून कसं सांगितलं की आपण जितकं हे संस्कार करतो रात्री दूध पाणी पण आता पाणी पण न घेता बघायचं. दिवसभर ज्येष्ठमधचं पाणी पिलं आपण, ज्येष्ठमध घालून उकळलेलं पाणी दिवसभर पिलं तर आपल्याला तहानच लागत नाही लगेचच. ज्येष्ठमधच्या पाण्याने कफ पण वितळून जातो. आणि कंकोळ एक खूप चांगलं द्रव्य आहे. एकच कंकोळ आपण कशाबरोबर पाकाबरोबर ते घेतलं तर लगेचच कफ लगेचच वितळतो. कंकोळ बघा तिथे समोरच्या दुकानात तुम्हाला, तर ते खूप चांगलं आहे. आणि जितकं आपण काय करतो अनुजीवी समज झालं अनुजीवीचं सांगितलं की अणु म्हणजे अनुसारी, जीवी म्हणजे ज्या त्या द्रव्यावर अवलंबून असतात ते अनुजीवी, आणि जे दुसऱ्याच्या अभावात प्रकट होतात ते प्रतिजीवी. म्हणजे जीवाचं ज्ञानदर्शन, पुद्गलाचं स्पर्श रसगंधवर्ण, धर्मद्रव्याचं गती हेतुत्व, धर्मद्रव्याचं स्थिती हेतुत्व, आकाशद्रव्याचं अवमान हेतुत्व आणि कालद्रव्याचं परिवर्तन हेतुत्व. जे ते ज्याच्यावर अवलंबून आहेत त्यांना म्हणायचं अनुजीवी गुण, आणि जे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना म्हणायचं प्रतिजीवी.
तेच की वस्तूच्या अभाव स्वरूपी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात अभाव रूपाने. मग आता हा काय झाला, आता आपल्याला नास्तित्व म्हणजे आपल्यामध्ये इतर द्रव्यांचं काय आहे, अभाव आहे. तर त्यांच्या अभावात जो आपला गुण प्रगट होतो त्याला म्हणायचं. म्हणजे नास्तित्व गुण आता प्रगट नाही आपल्यामध्ये, आता आहे की, पण ते सिद्धांच्या आता नामकर्माच्या अभावात सूक्ष्मत्व, गोत्रकर्माच्या अभावात अघोरलघु, म्हणजे असं जे दुसऱ्याच्या अभावात प्रगट होतात त्यांना म्हटलं प्रतिजीवी. प्रति म्हणजे दुसऱ्यावर, जीवी म्हणजे अवलंबून असतात, त्याला म्हणायचं प्रतिजीवी. आणि हे आपल्याला समजून काय फायदा, तर आपले अनंत गुण आपल्यामध्ये अनुजीवी आहेतच. आणि आपण आपल्या अनंत गुणांना जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि अनंत गुण जाणले तर माझ्यामध्ये इतकी इनरी स्टेट आहे आणि मला बाहेरच्या गोष्टीची गरजच नाही. मग मला पाहिजे का बाहेरचं संसार, मुलं बाळ, काहीच नाही. म्हणून मला ब्रह्मचर्याचे भाव कसे करायचे, नॅचरल करायचे, की मला अजिबात ह्या संसारात पडायचं नाही. हे सगळे पडलेले बघून तर आपल्याला वाटतंच की नाही किती दुःखद आहेत दशा ह्यांची. कोण काय पत्नी काय म्हणले की चिडाचिडी सुरू होती, भांडणं सुरू होतात. म्हणून मला अशा संसारात पडायचं. प्रज्वलने ध्यान पण खूप चांगलं केलं म्हणाले. मी म्हटलं जितेंद्रला आता त्यांची पण प्रवेशिका वगैरे घ्या, तर तिथं सिद्धमचं घेतलं तर ऑनलाईन तुम्ही पण सगळेजण ऐकू शकता. म्हणजे आपल्याला जितकं आपण हे करू सगळ्यांनी केलं, पण सगळेजण अजून कुठं आलेत काळ्यात आणि गोऱ्यात. तर सगळ्यांनी आपल्याला अशा वाईट ड्रेसमध्येच आपल्याला रोज राहायचं आहे, वैराग्य करायचं आहे. कळलं का प्रज्वल? जितकं आपण साधं राहतो, बी सिम्पल बी सॅम्पल, तितकं आपल्याला आपले संस्कार वैराग्याचे जास्त झाले. पण पूर्वी तर आपण सगळे कसं मंदिरात जायचं, साधूकडे जायचं म्हणजे कसं होतं, साधंच पांढऱ्याचंच येत होतं. आणि आता आपल्याला कसं वाटतंय नवीन कपडे आणायचा, नवीन घाला. तर आता मला ही रुची नको. आणि जितकं आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो तितकं आपल्याला हे सगळे बाहेरचे भोगाचे भाव संपले. मग काय म्हटलं भजनामध्ये, जब एक रतन इतन रत्नाकर फिर कैसा होगा, जिसकी चर्चाही है सुंदर तो वो कितना सुंदर होगा. जे एक रतन, एक आपलं ज्ञानरत्न इतकं महान आहे आणि ज्याची चर्चा सुद्धा इतकी सुंदर आहे, तर तो जीव अनंत गुणांचा पिंड असलेला कितना सुंदर होगा. म्हणून आपल्यामध्ये अनंत गुणांचा पिंड असलेला भगवान आत्मा, भग म्हणजे ज्ञान, वान म्हणजे सहित. मग मी ज्ञानाने सहित आहे आणि मी माझ्या ज्ञानदर्शन स्वभावाने सहित आहे असं आपण जाणलं तर एक रतन इतना अनमोल आहे. तो रत्नाकर कैसा होगा. रत्नाकर म्हणजे रत्नाची आकर म्हणजे खाण. मग माझ्यामध्ये माझ्या अनंत गुणांची खाण आहे आणि मी त्या खाणीला जाणलं तर मला काय आहे, आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि मी माझ्या आतल्या खाणीला जाणलं नाही तर मग आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून मला ह्या संसारातलं दुःख आता भोगायचं नाही. आणि जितकं आपण स्वभावात राहतो तितकं आपल्याला इतकं आपण प्रत्येक क्षणी निराकुल जगू शकतो की आपल्याला त्या निराकुलतेमुळे शांतीचं शांती भोगायला मिळते. आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर सारखी काय करतो आकुलता, असं झालं तसं झालं. पहिल्यांदा म्हणायचं प्राणनाथ, थोड्या दिवसांनी म्हणायचं नाथ, आणि तो असतानाच म्हणायचं अनाथ, घटस्फोट झाला. आणि पहिल्यांदा म्हणायचं चंद्रमुखी, नंतर थोड्या दिवसांनी म्हणायचं सूर्यमुखी, आणि नंतर म्हणायचं ज्वालामुखी. आणि परत काय करायचं, द्यायचं सोडून एकमेकांना. म्हणजे हे का चाललंय, संसाराचं आहे. म्हणून संसाराचं थोडक्यात सूत्र काय सांगितलं, तू मै करणं. तू मै करणं म्हणजे भांडण करत असायचं. मग अशा संसारात मला पडायचं नाही. ध्यान शिबिरात झाली ना दृढता, अजिबात मी तसल्या दुःखात पडणार नाही. तुमचं सगळेजण कौतुक करतात, तुम्हाला नाहीच आहे संसाराचे भाव. म्हणजे आपल्याला हे जर नीट अजून आपण दृढ केलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. हे भाव आपले दृढ झाले नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून आपल्याला जे श्री जैन सिद्धांत प्रवेशिकेचं नाव कसं ठेवलंय, श्री म्हणजे अनंत गुणांची लक्ष्मी, जैन जयती ती जिनः, जो जिंकतो तो जैन. जिंकायचं, मला पळायचं आहे ना, मला कॉलेज बघायचं आहे, ह्या विचाराला मी जिंकलं म्हणून जयती ती जिनः. आणि जो चतुर्थ गुणस्थानापासूनच जिनत्व प्रगट झालं. आणि त्याच्यानंतर श्री जैन सिद्धांत, सिद्धाचं जिथं शेवटी वर्णन येतं त्याला म्हणायचं सिद्धांत.
मग 14 गुणस्थानानंतर सिद्धांचं वर्णन येतं. म्हणून धवला वगैरे ग्रंथांमध्ये शेवटी वर्णन येतं. आणि त्या सिद्धांत ग्रंथांमध्ये प्रवेश करण्याची ही काय आहे, प्रवेशिका लिहून काढायचं. आता आपणाला नवीन अर्थ कळाला, आपण एक वही रोज घेऊन यायची आणि त्याच्यामध्ये लिहून काढायचं. म्हणजे आपल्याला तेवढे मुद्दे काय झाले, पक्के झाले. मग जिथं सिद्धांत शेवटी वर्णन येतं त्याला म्हणायचं जैन सिद्धांत. आणि त्यामध्ये प्रवेश करण्याची ही प्रवेशिका म्हणजे फंडामेंटल. म्हणजे हे सगळे काय घेतलेत की थोड्या थोड्या शब्दांमध्ये व्याख्या केल्यात आणि त्या व्याख्येतनं आपण काय करू शकतो की आपल्या स्वतःचं स्वपर भेदविज्ञान करू शकतो. आणि हे स्वपर भेदविज्ञान झालं तर आपल्याला शांती येईल. महाराजजी नेहमी पॅपिलॉनची गोष्ट सांगायचे. पॅपिलॉन गुन्हेगार नसतो पण त्याला पकडलं गेलं गुन्हेगार म्हणून. आणि त्याला त्या एका बेटावर असे गुन्हेगार ठेवलेले असतात की त्यांना खायला इतकं नुसतं पाणी द्यायचं डाळीचं आणि त्यांना काहीच द्यायचं नाही भरपूर. आणि असं देऊन त्यांना काय करायचं, ते एकतर तिथून वेडे होऊन तर बाहेर पडणार किंवा मरणार. मग अशी त्यांची सगळी दुर्दशा होणार. मग पॅपिलॉनने काय विचार केला, मी तर चांगला आहे आणि मला स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून जगायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं की असे काही मित्र वगैरे गोळा केले आणि त्यांच्याकडनं त्याला खोबरं वगैरे असं काय काय पाहायला जे अनुकूल आहे ते मिळालं. कारण एवढा मोठा बेट असतो आणि त्या पाण्यातनं तरून जायचं आहे. आणि मग तो एका मित्राला तयार करतो त्याच्याबरोबर यायला आणि दोघं मिळून निघाले. आणि निघाल्यानंतर आता अगदी थोडंच राहिलं आणि त्यांनी काय ठरवलं होतं की ते जवळ गेल्यानंतर तिथं वाळलेली जमीन दिसते, तिथं चिखल आहे आणि जिथं ओली दिसते तिथनं जायचं म्हणजे बाहेर पडतो. आणि म्हटलं तिथे गेला मित्राला संपेल. पण मित्राला वाटलं आपण ह्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ म्हणून तो त्या ओल्या वाळलेल्या जमिनीतनं केलं आणि त्याला मित्राचा मृत्यू समोर पाहावं लागलं. कारण ते लगेचच त्यात घुसून दलदल असते त्यातनं गेला. आणि हा मात्र तेवढ्यातनं सुटला आणि तो 26 वर्ष व्हिएतनामचा स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून जगला. म्हणजे त्यांनी चिंतन काय केलं होतं, मला स्वतंत्र जगायचं, तसं मला पण माझ्या स्वतःच्या ज्ञानदर्शन तंत्रानुसार राहायचं आहे. म्हणून स्वतंत्रता स्वावलंबन हे आपल्या जिनधर्माची मूळ व्यवस्था आहे. आणि आपण आपल्या स्वतःच्या अवलंबनाने राहू लागलो तर मला बाहेरच्या कोणत्याच वस्तूची गरज नाही. तर आपल्याला धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला हे इक्वलायझेशन समजलं तर आपल्याला बाहेरची रुची नाही. किंवा तिथं आपल्याला वाटलं की आपण थोडंसं कोणाशी तर बोलावं, खाणाखुणा कराव्यात, तर तिथं आपण तसं केलं तरी आपल्याला काय लागला, दोष लागला. म्हणून आपण काय करायचं, जितकं आपण स्वभावाला जाणतो तितकं आपल्याला काय झालं की धर्म इज इक्वल टू आनंदाने जगण्याची कला. हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. जर आपण धर्म समजून फक्त काय केलं, क्रियाकांड केलं, दान पूजाभक्ती केलं, पण हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली नाही तर उपयोग नाही. मग शिबिरात जाणीव केली की केली नाही, केली ना. जाणीव म्हणजे काय अवघड नाही आहे. आता मला स्त्री आहे, पुरुष आहे, जाणतो आपण, तसं मी ज्ञानमय आहे अशी आपण काय करायची, जाणीव करायची. आणि ही जाणीव केली तर आपल्याला दुःखात पडण्याचे भाव नाही. तो प्रज्वल तयार झाला तर दुसरा नंबर तुमचा, लग्न न करण्यासाठी इकडे तर मी आता आत्मकल्याणच करणार आहे म्हणा. मी मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारीच राहीन. नियम नाही घ्यायचा, भाव करायचे. आता हे पण म्हणायला लागले की तुमच्याबरोबर मी मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारीच राहीन, दानास पात्र राहीन, मुनी होईन आणि करायला आत्मध्यानच करेन. आणि करून आपण त्यात किचड्यात पडून किती आपल्याला त्रास होतोय. आणि तेच जर मी एकटा राहिलो तर एकटा जीव सदाशिव. मग सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नसे हे विघ्न असे. मग ह्या विघ्नात मला पडायचं नाही. आता मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचारीच राहीन. आणि आईने पण सांगायचं आत्मकल्याण कर, संसारात आमच्यासारखं पडू नको. घरात बघतोस की नाही, जरा एकमेकांचं काय झालं तर चाललीच आहे भांडणं. म्हणून काय सांगितलं, तू मै करणार. संसाराचं सूत्र थोडक्यात आहे, तू मै करणार म्हणजे झगडा करणार. आणि आता ते बाकीचं सगळं ऐकून घ्यायचं. काय झालं तुमचं ध्यानाचं, सांगा की एक्सपिरियन्स कसं झालं ध्यान. सुरुवातीला तर काही लवकर ध्यान लागत नव्हतं, खूप विचार बाकीचे ते होतं की तसं आपण विचार आले गेले त्याचा मला संबंध नाही. म्हणून लगेच आपण स्वतःला जाणलं तर त्यात आपण अडकत नाही. म्हणून सुरुवातीला होणार तसं, पण ते झालं तरी सुद्धा आपण त्यातनं काय करायचं, स्वतःची सुटका केली.
महिने सगळे सगळे पहिल्यांदाच. हम्म. मिळून नाही पहिल्यांदाच बसलेले ना सगळे नाही. हो हे सगळे पहिल्यांदाच. बोला अनुभव. म्हणजे सारखे विकल्प यायचेच. म्हणजे पहिले 1-2 दिवस वाटलं येईल परत नाही यायची, पण काय म्हणजे अंत नव्हता विकल्पांना. काही म्हणजे परत 80 पर्यंत यायचं नाही. नाही बसायचं 100%. ते माळाचं पण सांग. हम्म. काय मला केलं? हं? माळ पण केले. नाही. हं. नाही. काय? पैसे तर करताना वेळा नमकार मंत्र म्हणायचं दरवेळेस. हम्म. चांगलं आहे. ते करायचं असतं. ते काय करायचं नाही म्हणून सांगितलेलं असतं ना तिथं. माळ तर माळ सुद्धा का करायची नाही ते मोजत बसतो आपण म्हणून नाही. पण आता प्रायश्चित्त म्हणून आपल्याकडे काय चुकलं तर नवजाप चोरायला चालतंय. माळ करताना तर स्वतःला जाणायचंय. हा ते पण आर्यंत सिद्धाच्या एखाद्या स्वामी स्वतःचा आत्माच आहे. तसं असं आपण शब्दाचा मग आता घरी आलो तरी ध्यान 3 वेळेस करायचं सोडायचं नाही. आणि घरात झालं नाही तर इथे बसायचं माझ्याकडं. आणि सकाळी तर इथे घ्यायचंच आहे 8 वाजल्यापासून. कळलं का निषेध? मला गावाला न्यायचं आहे, तिला इकडं न्यायचं आहे, आता हे सगळं बंद. फिरायचं नाही आता. मला तिला आत्मकल्याण करू द्यायचं आहे, तिनं पण करू देत आणि मी पण करून देत. तर यायचं सुद्धा 8 वाजता मी वाट बघते. यश